नमस्कार. श्री मनाई श्लोक एक मागोवा येतला आज हा तिसरा भाग. श्लोक क्रमांक 10. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुखाची स्वय सांडी जीवी करावी, देह दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. ज्याला त्याला आपल्या आयुष्याचे सार्थक करून घ्यायचे आहे त्याने आपले प्रेमाचे स्थान एका रामाच्या पायीच ठेवणे आवश्यक आहे. इंग्रजीमध्ये असं म्हणतात की नो मॅन कॅन सर्व्ह टू मास्टर्स. म्हणजे कोणीही माणूस एकाच वेळी दोन मालकांची चाकरी करू शकत नाही. त्याचप्रमाणे कोणीही व्यक्ती आपल्या उत्कट प्रेमाची वाटणी करू शकत नाही. असे उत्कट प्रेम एकाच ठिकाणी ठेवता येते. परमेश्वराच्या पायी असे उत्कट प्रेम सर्व काळ ठेवावेच हवे. थोडे प्रेम प्रपंचावर, थोडे पैशावर आणि थोडे परमेश्वरही ठेवावे अशी वाटणी करून साधना करणाऱ्या साधकांच्या पदरात काही पूर्णत्व पडणार नाही. प्रपंची माणसाला जगात वागताना अनेक व्यावहारिक दुःखे भोगावी लागतातच. कधी ते दुःख आर्थिक नुकसानीचे असेल, कधी मानहानीचे असेल, कधी एखाद्या प्रिय व्यक्तीच्या निधनाचे असेल, तर कधी निवडणुकीतल्या पराभवाचे असेल. अशा कोणत्याही दुःखाच्या वेळी आपण कळवून जातो. आता आपल्या आयुष्याला काही अर्थ उरला नाही असे वाटते. अशा एखाद्या दुःखी माणसाचा आक्रोश आणि शोक पाहताना अगदी तिराईत व्यक्तीलाही आता हा माणूस कसा शांत होणार असे वाटते. परंतु काही काळानंतर दुःख विसरले जाते आणि त्या दुःखी व्यक्तीचाही आयुष्यक्रम पुन्हा व्यवस्थित सुरू होतो. अशावेळी आपण दुःखावर काळ हेच औषध, एकमेव औषध असे म्हणतो. याचा अर्थ असा की हा दुःखाचा आवेग संपायला का जावा लागतो. परंतु विवेकी माणसाने आपल्या मनालाच हे वळण लावले पाहिजे की हा व्यर्थ जाणारा काळ आवश्यक न लागता मनाच्या शक्तीने आपण दुःख विसरायला शिकले पाहिजे. जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर हे नक्की साधू शकते. हे साधण्यासाठी काही बाह्य उपाधी अगर उपचारांची गरज नसते. ही मनाची शक्ती आपली आपणच वाढवायची असते. अनेकदा बाहेरून उच्छृंखल वाटणारी माणसे मनाने अशी खंबीर आणि समर्थ असू शकतात असा आपल्याला अनुभव येतो. खरे तर देहाचे सुख अगर दुःख जाणीव येत आहे आणि तेही तात्पुरतेच टिकणार आहे. जेव्हा आपले पोट दुखत असेल तेव्हा दुःख पोटदुखी थांबल्यावर नाहीसे होते. पण जर पोटदुखीची व्याधी असेल तर नाहीसे होणेही तात्पुरते असून पुन्हा ते दुःख उद्भवू शकते. ही दुःखाची जाणीव मनाला वळण लावण्यास बोथट करता येते. समजा पोट दुखत आहे, फार वेदना होत आहेत, अशावेळी त्या माणसाला बढती मिळायची बातमी आली तर काही काळ त्या आनंदाच्या भरात पोटदुखीचं दुःख तो विसरतो सुद्धा. तेव्हा दुःख विसरण्यासाठी अशा बाहेरच्या बातमीची वाट न पाहताही आपण मनस्सामर्थ्य वापरून ते सहन करू शकतो. मनाची शक्ती विलक्षण आहे. आपल्यालाही आपल्या स्वतःच्या मनोबलाची खरी कल्पना नसते. पारतंत्र्याच्या काळातील क्रांतिकारकांच्या कथा आपण वाचल्या की तळहात जळाला तरी हसत खुशीत राहण्याचे त्यांचे धैर्य हे त्यांच्या मनोबलाचेच द्योतक आहे लक्षात येते. येणारे सुख अगर दुःख हे आपल्या पूर्वसंचिताचे किंवा या जन्मी केलेल्या बऱ्यावाईट कृत्यांचेच फळ आहे. जर आपण दुःख भोगत असू तर त्या प्रमाणात आपल्या दुष्कृत्यापासून आपण मुक्त होत जावं, त्या पापाचे परिमार्जन होत आहे असे समजून सुखच बांधून राहणे साधकाला आवश्यक आहे. सुख काय आणि दुःख काय, शरीराच्या या दोन्ही अवस्था येणाऱ्या जाणाऱ्या आहे. त्यातील चिरकाळ टिकणारे काहीच नाही. त्यामुळे मनाला विवेकाने वळण लावले तरी अनित्य व्यापात तो गुंतून पडणार नाही व चिरकाळ टिकणार जो परमात्मा आहे त्याच्या चिंतनाने होणाऱ्या स्पंदनाने ते भरून जाऊ शकेल. मी एक छोटी कविता केली आहे. तुमचे आमचे जीवन गाणे, सुखदुःखांच्या हिंदोळ्यावर वरती खालती येणे जाणे. देहच नश्वर सुखही खोटे, दुःखही सरते पुन्हाही येते. या साऱ्या झोक्यामधला झोपाळ्याचा खांब खरा स्थिर. असा बाणता विवेकचित्ती, सुविचारासह खरी भक्ती. या भक्तीची जडता प्रीती, परमशांतीला कुठली क्षिती. म्हणूनच समर्थ सांगतात असा विचार मनात बांधल्यानंतर आपले परमतत्वाशी असलेले अतूट नाते लक्षात येईल आणि मग होणारा आनंद चिरस्थायीच असेल. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 11. हाही श्लोक खूप लोकप्रिय आहे. कुणालाही दाखला देता आपण अनेकदा यातलं पहिला चरण वापरतो. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. समर्थांचे अनेक सहज उद्गार मराठी भाषेत वाक्प्रचार म्हणून रूढ झाले आहेत. जनी सर्व सुखी असा कोण आहे हा वाक्प्रचार आपण अनेक वेळा सहजपणे वापरत असतो. सामान्य प्रापंचिकाला नेहमीच आपल्याच मागे त्रास असं वाटत असते. त्याला आर्थिक अडचणी असतात, आजारपण असते, अनेक बाबतीत दुसऱ्याच्या मेहरबानीवर अवलंबून राहावे लागते.
अशा सर्व वेळी त्याला समोरचा माणूस सुखात आहे, आपण मात्र दुःखात आहे असे वाटत असते. कधी समोरचा माणूस श्रीमंत असतो, कधी निरोगी असतो, कधी सुंदर असतो, तर कधी सत्ताधीश असतो. त्या प्रत्येक वेळी प्रपंच माणूस समोरच्या माणसाकडे ते आपल्याकडे नाही या जाणीने कष्टी होतो. त्याला वाटत राहते की मी दुःखी आहे आणि हा मात्र सर्व सुखी आहे. पण वस्तुस्थिती तशी नसते. कधी सौंदर्यवान स्त्री किंवा पुरुषाला एखाद्या असंच दुःख नसते, तर कधी सत्यवादी व्यक्तीला आपली सत्ता टिकेल का याची चिंता असते. थोडक्यात रावापासून रंकापर्यंत प्रत्येकाला प्रपंचात काहीतरी कमतरता असतेच. आपण जर शांतपणे साकल्याने विचार केला तर आपल्याही लक्षात येऊ शकेल. जिथे मुळात प्रपंच ही कल्पनाच अपूर्णत्वाची आहे, तिथे पूर्णपणे सुखी असणारी व्यक्ती असणे शक्य आहे का? वरवर पाहिले तर तो सुखी आहे असा आभास वाटतो, पण जाणत्याने विचार केला त्यातील फोलपणा समजून येतो. एक उदाहरण मला मुद्दाम सांगायचे, काल्पनिक आहे, फार गंभीरपणे घेऊ नका. बाबूराव सरकारी नोकर होते. त्यांच्या अगदी लांबच्या गावी बदली झाल्यामुळे त्यांना फार दुःख झाले. त्यांना वाटलं आपला साहेब किती सुखी, त्याला काहीच त्रास नाही, ते आपण त्याला भेटूया आणि आपली बदली रद्द करून घेऊया. बाबूराव साहेबांच्या घरी गेले तर त्यांना समजले की साहेबांना बरेच दिवस बढती मिळत नाही, म्हणून ते त्यांच्यावर वरिष्ठ साहेबांच्याकडे गेले. अरे साहेब ही त्यातच आहेत की असा विचार करून ते वरिष्ठ साहेबांच्या घरी गेले. तर तेथे साहेब चिंता करण्याला मुद्दे असते, कारण वरिष्ठ साहेबांची काही गोपनीय चौकशी सुरू होती. ते प्रकरण मिटवण्याची रद्दबदली करण्यासाठी ते मंत्री महोदयाच्या बंगल्यावर गेले असताना समज. अरे बाबूरावांना वाटलं साहेबांचं खरं नाही आणि वरिष्ठ साहेबांचे खरं नाही, ते तर आपल्याहून जास्त त्रास आहे. आता आपण जाऊन सरळ मंत्री महोदयांना साकडं घालूया. मग ते मनात आणून ते गेले मंत्री महोदयांच्या बंगल्यावर की मंत्री महोदय आपल्याला त्या बदलीतून सोडवतील. बाबूराव तिथे गेले. पोलीस पहारे, डाव चमचे पार करून त्याला मंत्र्यांना दर्शन झालं. मंत्र्यांनी सांगितले, आज जरा मी फार गडबडीत आहे, मंत्रिमंडळाच्या फेरबदलाची हवा आहे, त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटायला चाललो आहे, तुम्ही 4 दिवसांनी या. बाबूरावांना कळेना आता काय करावे, थांबावं की जावे. एवढ्यात फोन वाजला. नामदारांनी तो घेतला. हळूहळू त्यांचं बोलणं झालं. त्यांनी पीएला बोलावलं आणि सांगितले, बॉम्बे नको, दिल्लीची फ्लाईट बुक करा, CMचाच बदल होतोय म्हणे, आता दिल्लीच गाठली पाहिजे. बाबूराव बाहेर पडले आणि सरळ घरी आले. पत्नीला म्हणाले, बाई ग, आपणच त्यातल्या सुखी आहे. तर असं आपलं होतं. आपण वरवर पाहिलं तर सगळे सुखी दिसतात, पण पूर्णपणे सुखी कोणीच नसतो. आपल्याला प्राप्त होणारे सुख अगर दुःख हे आपल्याच पूर्वकृत्याचा परिणाम असतो. पूर्वकृत्य केवळ पूर्वजन्मीच नव्हे तर या जन्मी केलेल्या बऱ्यावेळी कृतींची सुद्धा फळे आपल्याला भोगावीच लागतात. असं सांगण्यामुळे समर्थांचा हेतू एकच आहे, तो म्हणजे प्रत्येक माणसाने आपल्या मनाला वळण लावून ते चांगल्या मार्गाला लावावे, दुष्कृत्य पूर्णपणे टाळावीत आणि सत्कृत्य करण्याचा परिपाठ ठेवावा. असं जर केलं तरच तुम्हाला अंतर्यामी सुख लाभू शकेल. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 12. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोकचिंता नको रे, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. माणसाच्या मनाला जाणारे 2 मुख्य रोग म्हणजे काळजी आणि दुःख. पूर्वी झालेल्या दुःखद घटना आठवत बसलो तर त्यामुळे पुन्हा त्या दुःखाचा जोर वाढतो. बरं, हे आठवल्यानं पूर्वी झालेला त्रास नुकसान कमी करत नाहीसे होत नाही. हा जसा भूतकाळाचा भाग झाला तसंच भविष्यकाळात काय होणार ही चिंता अनेकांना असते. वास्तविक अशी काळजी केल्यामुळे पुढे येणाऱ्या अडचणी कमी होता वाढतच असतात. प्रत्येक मानवी मनाला भविष्यकाळात काय होणार आहे हे जाणून घ्यायचे कुतूहल असते. त्यामुळे ज्योतिषी, हस्तसामुद्रिक यापासून ते अगदी भृगुसंहिता कोठे आहे याची चौकशी करत माणसे हिंडत असतात. परंतु आपण आपल्या गतकाळातील आठवणीने किंवा भविष्यकाळातील चिंतेने आपला सध्याचा वर्तमान काळातला आनंद हरवून बसतोय हे त्यांच्या लक्षात येत नाही. आपण आपल्या विचाराने योग्य वाटतील हे प्रयत्न आज कसोशीने करून भविष्याची चिंता सोडून द्यायला हवी. कारण पुढे काय होणार आहे आपले नियंत्रण नाही, तर भूतकाळातील दुःखावरही आता इलाज नाही, म्हणून तेही उघडत बसू नये. इंग्रजीमध्ये लिव्ह द प्रेझेंट असा विचार काही तत्वज्ञांनी मांडला आहे. याचा अर्थ आत्तापुरते जगा, या क्षणापुरते जगा, फक्त वर्तमान काळ जगा असा होत असला तरी आपण तो पूर्णपणे त्या क्षणापुरतं जगा असाच घ्यायला हवा. म्हणजे स्वैरपणे जगा असं नव्हे, तर पूर्वीच्या किंवा पुढच्या, मागच्या आणि पुढच्या गोष्टीचा विचार न करता त्या क्षणी नीतिधर्माने आणि सारासार विचाराने योग्य वाटेल ते कर्म, काळजी आणि फळाची अपेक्षा सोडून करा असे सांगणे आहे.
निष्काम कर्मयोगाचेच लिव्ह द प्रेझेंट हे पाश्चिमात्य रूप आहे असं समजायला हरकत नाही. बहुतेक वेळा हा शोक किंवा चिंता आपल्या देहबुद्धीच्या म्हणजे विषयाच्या लाभहानीशी संबंधित असते. म्हणजे शरीरपीडा, मान सन्मान, द्रव्यलाभ याशिवायशी बऱ्या वाईट गोष्टीमुळे ती निर्माण झाली असते. मुळात आपला देहच नाशवंत आहे, त्यामुळे त्याच्याशी संबंधित लाभांनी सुद्धा तात्पुरती आहे. चिरंतन टिकणारे समाधान हे केवळ परमात्म्याच्या प्राप्तीत आहे असा सारासार विचार करून साधकाने देहबुद्धीचा त्याग केला पाहिजे. जर त्याचे देहाशी असलेले ममत्व म्हणजे आपलेपणा कमी झाला तरच तो सर्व शोक चिंता यांचा त्याग करून खरा आत्मिक आनंद मिळवू शकेल. त्या आनंदाला कोणते बंधन असणार नाही आणि तो चिरंतन टिकणार असेल असंही समर्थन सांगणं आहे. भले भले साधक सुद्धा माझी देहबुद्धी सुटली असे म्हणत असतात, परंतु त्या म्हणण्यामधूनच ती प्रकर्षाने प्रगट असते हे त्यांच्या लक्षात येत नाही. एकदा का थोर ऋषींच्या आश्रमात त्यांच्या शिष्याला आपण देहबुद्धीतून मुक्त झाल्याचे वाटायला लागले. गुरुने ते ओळखले आणि त्याला सांगितले की तुझी येथील साधना पूर्ण होत आली आहे. माझा एक जुना शिष्य आहे, तो हल्ली कौशलपूरचा राजा आहे. त्याच्याकडे तू काही दिवस राहा, म्हणजे तुला आणखी ज्ञान त्याच्याकडनं प्राप्त होईल. शिष्य राजाच्या दरबारात आला. राजाने गुरूंची आज्ञा ऐकून त्याचा आदर सत्कार केला आणि त्याला एका सुंदर महालात पाठवले. महाल नदीकाठी अति सुंदर होता. लक्षावधी रुपये खर्च करून त्याची सजावट केली होती. शिष्य 5-6 दिवस राजाचा पाहुणचार घेत होता. त्याचे वैभव पाहून शिष्याला वाटले, हा तर सुखासीन दिसतो, याच्याकडे आपण काय अध्ययन करणार. एक दिवस राजा सकाळी शिष्याच्या महालात आला आणि मला आज नदीत पोहाय असा विचारला, आपण येता का. शिष्य तयार झाला. नदीकाठी राजाने आपला भरजरी पोशाख, शिष्याने आपली कपनी काढून ठेवली. ते नदी उतरले. पोहत पोहत लांब अंतरावर गेलं. त्यांना एकदम काठावर जायला असलं. त्या भव्य महालालाच प्रचंड आग लागली होती. लक्षावधी रुपयांचे महालाची राख रांगोळी होत होती. शिष्याला आपली कपनी आठवली. तो म्हणाला, राजे चटकन त्याला पोहून काठावर जाऊ. तुमचा महाल जळत आणि माझी कपनी त्या आगीत जळेल की. राजा म्हणाला, आता आपण आनंदात पोहतोय ना, मग मनसोक्त पोहण्याचा आनंद घेऊया. महाल तर जळतोच आहे, महालाच्या काळजीने आपला पोहण्यातला आनंद का घालवायचा. ते बोल ऐकल्यावर शिष्याला गुरुने आपल्याला या राजाकडे का पाठवलं हे लक्षात आलं. हा राजा सर्व राजभोग होऊन सुद्धा त्यात कुठेही गुंतलेला नाही. शरीराने तो राज्य करतोय, पण मनाने तो खरा मुक्त आहे आणि आपण मात्र या कश्चित कफनीचा लोभ धरतोय. म्हणून समर्थ सांगतात की देहाच्या पलीकडील मुक्तावस्था अंगी आणण्यासाठी साधकाने विवेकाने देहबुद्धीचा त्याग करणे अवघड आहे, त्याग करणे आवश्यक आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 13. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. आयुष्य जगत असताना प्रत्येक सत्ताधीश, वैभववान किंवा अतिशय सुदृढ माणसाला ती सत्ता, वैभव किंवा आरोग्य कायमचे टिकणे असा भ्रम असतो. हे सर्व केव्हा तरी जाणार आहे त्या स्वप्नातही येत नाही, म्हणून तो त्याच सत्तेच्या, वैभवाच्या किंवा आरोग्याच्या मस्तीत धुंदीत कायम वावरत असतो. ही अवस्था त्याच्या अंतिम विनाशाला कारणीभूत ठरते. म्हणून समर्थ प्रापंचिकाला रावणाचे उदाहरण देऊन सांगतात, लंकाधीचे जे रामराज्य 14 चौकड्यांचे होते. लंका जणू सुवर्णांची खाण होती. स्वतः रावण राजर्षी तर होताच, पण विद्वान ब्रह्मर्षी होता. हे सर्व असून सुद्धा त्याच्या मदांध आणि उन्मत्त वागण्यामुळे हा म्हणता अगदी अल्पकाळात त्या स्वतःचा आणि त्याने भूषवलेल्या प्रतापी वैभवान साम्राज्याचा पार सर्वनाश झाला. म्हणून येणारी सुखाची प्रत्येक वस्तू, मग ती सत्ता असो व संपत्ती, नाशवंत आहे, अल्पकाळच टिकणारी आहे, ही जाणीव जर अंतर्मनात जागृत राहिली तर माणूस आलेले सुख उपभोगताना सुद्धा सत्सद बुद्धी जागृत ठेवेल. त्याची मस्ती करणार नाही, लोभही धरणार नाही आणि सदाचारानेच वागेल. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात, मग तो राजा असो वा रंक, अगदी निश्चितपणाने घडणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यू. हा मृत्यू ज्याला समर्थ काळ म्हणून संबोधतात, तो कधीही कोणाला चुकवता आला नाही. प्रत्येक जीवाच्या मागे तो लागलेलाच आहे. कधीतरी शहराच्या उत्तम अवस्थेत आज त्याला त्याची विस्मृती होते, पण ती खरी नसते. त्यामुळे प्रत्येकाने आपले जीवन पुढे जात असेल तेव्हाच आपले मरणही निश्चितपणे त्या क्षणाने जवळ येत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात म्हणून साधकाने निराश होण्याचे कारण नाही, फक्त ही जाणीव मनात ठेवून आपण आपले दुर्गुण आणि वासना जाणीवपूर्वक सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
याचा अर्थ असा की प्रत्येकाने अतिशय सुखात असताना सुद्धा ते सुख तात्कालिक आहे हे लक्षात ठेवून सदाचरणाने आणि नीतीने वागले पाहिजे. अशा वागण्यानंतर जे सुख प्राप्त होईल ते कायम टिकणारे म्हणजे अक्षय असेल. आणि अशी व्यक्ती जरी देहाने मरण पावली तरी त्याच्या पश्चात त्याची कीर्ती अमर राहील. काळाच्या या अनिश्चिततेवर संत कबीरजींचा एक दोहा आहे. त्यातील तरी सत्कृत्य करण्यासाठी माणसाने उद्याची वाट पाहू नये, कारण उद्या जेव्हा उभेल तेव्हा परिस्थिती कशी असेल हे कोणी सांगू शकत नाही, किंवा तो उद्या पाहायला कधी तुम्ही जिवंत असणार नाही असे सांगितले आहे. कबीरजी म्हणतात, काल करे सो आज कर, आज करे सो अब. काल करे सो आज कर, आज करे सो अब. पलमे परले होएगा, बहुरी करावेगा कब. त्यामुळे कबीरजी काय आणि समर्थ काय, सर्वांचं सांगणं शेवटी एकाच सूत्रात गोल आहे. ते म्हणजे मानवी आयुष्याचा मिळालेला प्रत्येक क्षण मोलाचा आहे. तो साधकाने वाया न घालवता सदाचाराने सार्थकी लावलाच पाहिजे. आज इथे थांबूया. उद्या 14व्या श्लोकापासून सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ.